नमस्कार. झिरो FIR प्रकरणामध्ये मी एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओच्या खाली एक 5-25 कमेंट आल्या वेगळ्या. म्हणजे कमेंट भरपूर आल्या पण 5-25 कमेंट जरा वेगळ्या आल्या आणि त्यात मला म्हटलं जाऊ लागले, काही प्रश्न विचारले जाऊ लागले. त्या प्रश्नाची उत्तरं द्या. कुलकर्णी उत्तरं द्या नाही, कुलकर्णी उत्तरं दे, तू भाट आहेस, तू एकतर्फी बोलतोस वगैरे वगैरे सगळं नेहमीचं आपलं. त्याला काय आता त्याची मला सवय होऊन गेली आहे. म्हणजे मन कोडगं झालं आहे आणि लॅमिनेट करून ठेवलं आहे भावनांना. त्यावर असल्या पावसाचा, पाण्याचा, चिखलाचा काहीही उपयोग होणार नाही हे ठरवून ठेवलं आहे. दुसरा मुद्दा असा की याच विषयामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने विधानसभेत काही विधानं केली होती. आता या सगळ्या प्रकरणामध्ये ते काँग्रेसचे काय अध्यक्ष का काय आहेत राज्याचे, त्यांचं नाव काय, हर्षवर्धन सपकाळ, हां, तर त्यांनी सुद्धा बिहारच्या प्रकरणाचा संदर्भ देत तो अभिनेता गेला नाही का, सुशांत सिंह राजपूत, त्याचा संदर्भ देत सांगितलं की काहीतरी बिहारसारखं का केलं नाही. आता जरा तपशीलवार आपण बोलू आणि जरा फार वेगात माहिती देऊ, कारण मागच्या वेळेला माझा व्हिडिओ जरा संथ झाला होता म्हणून थोडीशी वेगात माहिती देतो. एक लक्षात घ्या, FIR याचा अर्थ काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम खबर अहवाल, म्हणजे पहिल्यांदा मिळालेल्या खबरीचा केलेला अहवाल. FIR कसा दाखल होतो? कन्सर्न असलेल्या नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली तक्रार ही FIR होते. आता FIR साठी दिलेली तक्रार आणि संशयातून दिलेली तक्रार यामध्ये फरक असतो. संशय व्यक्त केला की चौकशी होते आणि गुन्हा घडला आहे हे सांगितलं की FIR होतो. आता अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत आपण बोलूया. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. ज्या क्षणी हा मृत्यू झाला त्या क्षणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू, ॲक्सिडेंटल डेथ याची नोंद झाली आणि त्याची चौकशी सुरू झाली. आता अकस्मात मृत्यू हा घातपात आहे, हत्या आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांचे अहवाल यावे लागतील. म्हणजे अजितदादांच्या मृत्यूचा प्रथम खबर अहवाल, प्रथम माहिती अहवाल, काय खबर माहिती, तो FIR दाखल झालेला होता. आता एका प्रकरणात दाखल झालेला एक FIR आणि त्यावर येणाऱ्या वेगवेगळ्या चौकशी समित्यांचे रिपोर्ट, DGCA असेल, अजून कुठला असेल, या रिपोर्टनुसार यात काही घातपात, संशय असेल तर कलम वाढत जातात. एकाच प्रकरणात 2-2 FIR होत नाहीत आणि झाला तर 2 किंवा 3 किंवा 4 एकपेक्षा अधिक FIR ना एका FIR मध्ये केलं जातं आणि त्याची एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी चालतात. प्रकरण 1 गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या स्वरूपातले असं होत नाही. त्यामुळं रोहित पवारांनी किंवा तत्सम व्यक्तींनी तक्रार दिली म्हणून ती अन्य पोलीस ठाण्यात त्याचा गुन्हा दाखल होत नाही. म्हणून रोहित पवारांच्या तक्रारीचा FIR मलबार हिल पोलीस ठाणे किंवा बारामती ग्रामीण पोलीस ठाणे इथे दाखल झाला नाही. मुद्दा क्रमांक 2, ते सुशांत सिंगच्या प्रकरणाशी याला जोडलं जात आहे. सपकाळांना काय अध्यक्ष केल्यापासून त्यांचं ज्ञान अगाध झालंय आणि त्या अगाध ज्ञानातून ते बिहारचा संदर्भ देतात. ते म्हणतात की सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी बिहारमध्ये 0 FIR दाखल केला आणि या 0 FIR ला ट्रान्सफर केलं गेलं महाराष्ट्र पोलिसाकडं आणि त्याची चौकशी सुरू झाली. त्याप्रमाणे का केलं नाही सांगतो. सुशांत सिंग राजपूत यांचे वडील आपल्या मुलाचा मृत्यू हा आत्महत्या नसून तो सूत्रबद्ध षडयंत्र करून केलेला कट आहे असा थेट आरोप करत महाराष्ट्रात आले. पण आत्महत्येचा गुन्हा दाखल झालेला असल्यामुळं महाराष्ट्र पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करणं टाळलं. मग
बिहारचे पोलीस महासंचालक इथे आले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यावेळेला काय केलं? राजकीय दबावापोटी बिहारच्या डीजीपींना कोरोना काळात क्वारंटाईन केलं. त्यांना सांगितलं की तुम्हाला आता बाहेर पडता येणार नाही, तपासणी करता येणार नाही, काय करता येणार नाही, चौकशी करता येणार नाही, नथिंग. हतबल केलं गेलं. आपल्या किशोरीताई पेडणेकरांनी ती घोषणा केली होती क्वारंटाईन करण्याची. हतबल केलं. डीजीपी परत गेले. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही हे लक्षात आल्यावर मूळ बिहारचे असलेल्या राजपूत यांच्या सुशांत सिंगच्या वडिलांनी मी बिहारमधला रहिवासी आहे, मी कन्सर्न आहे असं म्हणून बिहारमध्ये गुन्हा नोंद केला. याचा अर्थ काय? मयत पावलेल्या व्यक्तीच्या संबंधातील व्यक्ती हे मूळ बिहारमधले होते म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला. रोहित पवार मूळ महाराष्ट्रातले. घटना घडली आहे महाराष्ट्रात. एक FIR दाखल आहे. रोहित पवार कर्नाटकचे नाहीत. महाराष्ट्र पोलीस FIR घेत नाहीत म्हणून कर्नाटकात जाऊन FIR दाखल करायचा आणि त्याला संबंध बिहारच्या घटनेचा जोडायचा. येना चोलवे एल्ला कर्नाटकीत कन्नडात सांगतो, एल्ला जमत नाहीये. त्यासाठी त्यांनी कर्नाटकचं असायला हवं होतं. उद्या कोणी उठेल आणि कुठूनही गुन्हा दाखल करील. ते मूळ बिहारचे होते म्हणून बिहारमधून गुन्हा दाखल करता आला. आता पुढचा मुद्दा. संशयाची तक्रार असेल, म्हणजे माझं असं मत झालेलं आहे, मला असं वाटतं आहे की हा घातपात असावा, तर संशयाची चौकशी होते. संशयाचा गुन्हा दाखल होत नाही. दुसरं, घातपात झाला आहे याचं तपशीलवार वर्णन जर केलं, तंतोतंत, म्हणजे सकाळी विमान निघालं, इतके वाजता उडालं, त्यात काय रॉकेलचे का पेट्रोलचे का फ्युएलचे कॅन होते, ते कॅन भडका उडाला आणि विमान जळावं अशीच व्यवस्था होती, ही तंतोतंत माहितीच्या आधारावर तक्रार केली की पोलीस म्हणू शकतात, बंधू आपल्याकडं ही माहिती घेण्याचा ॲक्सेस नाही आहे. तुम्ही एवढं सांगताय की ते सगळं कृत्रिम वाटतंय. या माहितीची सुद्धा चौकशी करावी लागेल आणि तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करता येईल. तंतोतंत ॲक्सेस नसलेली, इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस नसलेली माहिती तुम्ही देऊ लागतात तेव्हा गडबड होते. न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांचा एक निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत. फिर्यादीमध्ये ज्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा आहे ते कलम लागू होतील अशा अत्यावश्यक घटकांचे वर्णन असले पाहिजे, तर तो गुन्हा होतो. पण अशा अत्यावश्यक घटकांचं वर्णन केलंय का? एक कथा तुम्ही लिहिली आहे आणि त्या कथेच्या आधारावर हे सगळं सांगत आहात, कसं चालेल? एक तर तुम्ही कर्नाटकात राहत नाही, तुमचा कर्नाटकशी संबंध नाही. एक तर यात FIR दाखल झाली आहे, चौकशी चालू आहे. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही राहुल गांधींशी बोलता, राहुल गांधी तुम्हाला असं म्हणतात की जिथे शक्य आहे तिथून तुम्ही न्याय घ्या. हे विधान तुम्ही सभागृहात करता. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात जी मंडळी आहेत त्यांनी संगनमत करून कर्नाटकात गुन्हा दाखल करायला लावला आणि तो महाराष्ट्रात ट्रान्सफर केला. इतकं साधं गणित असताना यात केला जाणारा कांगावा आणि आमच्यासारख्याला विचारले जाणारे प्रश्न, या सगळ्यांच्या मध्ये कुठेतरी गडबड वाटते आहे. ही गडबड दाखवून देणं आवश्यक यासाठी आहे की उद्या याच गडबडीतून केलेले असे गुन्हे राजमार्ग होऊ शकतात आणि याचा फटका अनेकांना बसू शकतो. म्हणूनच या व्हिडिओचा खुलाशाचा हा प्रयत्न. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज